नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक बांधकाम विभागची निवड यादी आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा इथं प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यस्तरीय सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत विविध पदाची टाटा कन्सल्टन्सी म्हणजे TCS ने घेतलेली होती. कोणी? TCS ने घेतलेली सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या मार्फत. दिनांक कधी घेतलेली होती? 13/12/2023, 14/12/2023 ला, म्हणजे 28/12/2023 पर्यंत घेण्यात आलेली होती ऑनलाईन परीक्षा TCS मार्फत. बघा त्याच्या अनुषंगाने गुणानुक्रमे यादीची अनुषंगाने सामाजिक समांतर आरक्षणानुसार तयार करण्यात आलेली खालील पदाची अंतरिम निवड यादी म्हणजे अतिरिक्त उमेदवाराची यादी प्रसिद्ध करण्यात आली. म्हणजे अंतरिम आणि म्हणजे वेटिंग वाले आणि सिलेक्टेड कॅन्डिडेटची इथं निवड यादी लावण्यात आलेली आहे. तर बघा पदांचे नाव कुठले कुठले: कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ वस्तुशास्त्रज्ञ, लघुलेखक गट ब चे, लघुलेखक गट ब, उद्यान पर्यवेक्षक गट क, सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्र, वरिष्ठ लिपिक, 8 प्रयोगशाळा सहाय्यक गट क, वाहन चालक, स्वच्छक आणि शिपाई. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 11 पदांची ही निवड यादी इथं जाहीर झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. ही ऑफिशियल वेबसाईट वरती आलेली आहे बघा. तर बघा पोस्ट वाईज आपण आता किती वरती लिस्ट लागलेली आहे ते बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं पोस्ट वाईज इथं बघा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि ऍडिशनल लिस्ट म्हणजे वेटिंग लिस्ट सुद्धा आणि निवड यादी इथं जाहीर झालेली आहे. इथं बघा ज्युनियर इंजिनियर सर्व पोस्टची इथं ऍडिशनल लिस्ट आणि प्रोव्हिजनल लिस्ट दोन्ही सुद्धा लिस्ट लागलेल्या आहेत. इथं बघा 11 पदांच्या लिस्ट लागलेल्या आहेत. तर बघा आपण आता इथं बघा इथं मेरिट लिस्ट निवड यादी लागलेली आहे. इथं बघा ज्युनियर इंजिनियर ग्रुप बी चे बघा किती विद्यार्थी सिलेक्टेड झालेले विद्यार्थी बघा इथं 55 विद्यार्थी सिलेक्टेड झालेले आणि लास्टला किती आहे? 104 म्हणजे 104 मार्क्स वरती कुठल्या अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे OBC 104 फिमेल प्राजक्ता संजय मुसकवाड. इथं बघा 55 विद्यार्थी या पोस्टसाठी सिलेक्टेड झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं पोस्ट वाईज तुमचे निवड इथं लागलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं बघा आपण क्लर्क साठी बघूया. पिओन साठी बघा किती विद्यार्थी सिलेक्टेड झालेले आहेत. पिओन साठी बघा किती विद्यार्थी सिलेक्टेड झालेले आहेत. इथं बघा तुम्ही तुमचा इथं रिझल्ट चेक करू शकता विद्यार्थी मित्रांनो. इथं बघा पिओन साठी बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप डी पोस्ट ही पिओनचा रिझल्ट आहे. इथं बघा साईनाथ प्रल्हाद शिंदे मेल कॅटेगरी बघा EWS साठी ओपन मध्ये 174 वरती आहे. आणि किती मुलं सिलेक्टेड झाले याच्यात बघा 41. किती मुलं सिलेक्टेड आहेत? 41 मुलं सिलेक्टेड झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचा रिझल्ट इथं निवड यादी लागलेली आहे. तर तुम्ही इथून तुमचा निवड यादी इथून तुमचे नाव इथं चेक करू शकता विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रुप डी आणि ग्रुप सी चा मेरिट लिस्ट आलेली आहे. तर बघा असे इथं तुम्ही तुमचा रिझल्ट ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. पब्लिक वर्क डिपार्टमेंट या वेबसाईटवरती mahadpwd.com वरती जाऊन तुम्ही तुमचा रिझल्ट निवड तुमची सिलेक्टेड झालेले कॅन्डिडेटचे नाव इथं तुम्ही चेक करू शकता. आणि इथं 11 पोस्टची यादी ही निवड यादी लागलेली आहे. वेटिंग लिस्ट सुद्धा लागलेली आहे. वेटिंग लिस्ट मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं बघा पिओनची बघू आपण. पिओन साठी किती वेटिंग लिस्ट बघा, ऍडिशनल लिस्ट ऑफ कॅन्डिडेट. तर इथं बघा ऍडिशनल लिस्ट ऑफ कॅन्डिडेट वेटिंग लिस्टचे आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं ओपन 170 आहे. किती मुलं आहेत बघा ऍडिशनल लिस्ट याच्यामध्ये 58. किती? 58 मुलं. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे तुमची निवड यादी लागलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची निवड यादी ही लागलेली आहे. आता फक्त जॉईनिंग तुम्हाला बाकी आहे.
आता ऑलमोस्ट सर्व पदाचे रिझल्ट हे लागलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. फक्त आता आरोग्य विभाग ग्रुप सी चे काही पद आणि ग्रुप डी चे काही पद राहिलेली आहे, ग्रुप डी राहिलेला आहे रिझल्ट लागायचा. नाहीतर ऑलमोस्ट सर्व रिझल्ट हे डिक्लेअर झालेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा रिझल्ट इथं चेक करू शकता. आणि जे विद्यार्थी सिलेक्टेड झाले त्यांच्यासाठी त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स.